नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. देवी और सज्जनो, आज आपण बनवणार आहोत ताकातला रवा, किंवा त्याला ताकातला उपमा पण म्हणू शकता किंवा आंबट रवा म्हणू शकता. तर कढाईमध्ये अर्धा चम्मच तेल टाकून घेऊया. आणि इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रव्याला तेलामध्ये थोडंसं भाजून घेऊया. बिना तेलाचा रवा भाजून घेतला तरी चालतो, पण आपण याच्यामध्ये तेल टाकून भाजला तर लवकर भाजतो आणि टेस्ट पण खूप छान येतो. रव्याला 4-5 मिनिट खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बघा, रवा छान भाजलेला आहे आणि खमंग असा रव्याचा वास सुटलेला आहे. तर एका प्लेटमध्ये रव्याला काढून घेऊया. याच कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊया. अर्धा चम्मच टाकायचा आहे जिरा. 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. मिरची जास्त तिखट नाहीये. 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. लसण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चम्मच. थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भिजवलेली. मसाल्याला 2-3 मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे. अर्धा चम्मच टाकूया चिली फ्लेक्स. मसाले छान फ्राय झालेले आहेत. 2 ग्लास टाकायचा आहे ताक आणि हा 2 ग्लास. जेवढा रवा घेतला होता त्याच्या डबल ताक टाकलेला आहे. चवीप्रमाणे टाकूया मीठ, हिरवी कोथिंबीर, आता लगेचच याच्यामध्ये टाकायचा आहे रवा. आता याला घट्ट होईपर्यंत असं चालवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही मसाले काही अजून टाकायचं ते पण टाकू शकता, पण मी असं सिंपलच हे बनवत आहे. एखाद्या वेळेस हा ताकातला रवा खाऊन बघा, खूप भारी वाटतो. सजनो, खूप छान असा हा ताकातला उपमा झालेला आहे. तर या स्टेजवर गॅस बंद करूया, कारण उपमा जास्त गॅसवर ठेवला तर जास्त घट्ट होते. आता हा उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे. घेऊया सर्विंग डिश मध्ये. तर देवी और सज्जनो, बघा खूप छान रवा झालेला आहे. जशी आपण कढी बनवतो आणि कढीचा सुगंध येतो तसाच या उपम्याचा सुगंध येत आहे कढी सारखा. गार्निशिंग साठी वरून टाकूया हिरवी कोथिंबीर. तर देवी और सज्जनो, हा ताकातील उपमा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.